वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पोलिसांनी आरोपींची कोठडी न मागितल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली। हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर आलाय। शशांक हगवणेनं जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केलाय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कसपटे कुटुंबियांनी केलेली मागणी राज्य सरकारनं मान्य केली। मेल्यानंतर माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांनी हे भावनिक आवाहन केलं। तर आरोपींच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचंही त्यांनी सांगितलं। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागानं दणका दिला। सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी करण्यात आला। निलेश चव्हाण याच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। निलेश चव्हाण याच्या तपासासाठी 2 पथकं काम करतायत, त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाणार आहे। वैष्णवी हगवणेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। अशा परिस्थितीमध्ये तिच्या चारित्र्यावर शिंतोडे न उडवता योग्य रीतीने चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। वडगाव मावळ न्यायालयामध्ये दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचं काम पाहत होते। वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता, असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलं। आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर वापरले असते तर अधिक योग्य झालं असतं, अशी भावना व्यक्त करण्यात आली। माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, उपमुख्यमंत्री शिंदेंना सुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा, मला महाराष्ट्रामध्ये शो करायचे आहेत, अशी पोस्ट कुणाल कामरानं एक्सवर केली। कामराकडे दुर्लक्ष करण्याच्या सीएम फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला कामरानं हे प्रत्युत्तर दिलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरामध्ये काल एक अल्पवयीन 4 चाकी चालकानं वाहनांना जोरदार धडक दिली। या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। दौंडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। 2018 मध्ये उसने पैसे घेतल्याच्या वादातून तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या प्रकरणात बॅलिस्टिक एक्सपर्ट महिलेनं अमेरिकेतून मध्यरात्री 2 वाजता साक्ष नोंदवली। जालन्याच्या पाथरबालामध्ये 10 ते 12 जणांनी एकाला बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अमरावतीमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। 31 ऑक्टोबर 2026 ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे, तर येत्या 1 जूनला शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहे। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये तारीख जाहीर होणार आहे। जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 प्रमुख शाही स्नान सोहळे पार पडणार आहेत। राज्य सरकारकडून बदलापूरकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळालंय। बदलापूर ते कांजूर मार्ग या 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारनं प्रसिद्ध केल्या। यामध्ये 15 रेल्वे स्थानकं आहेत। आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। अर्थसंकल्पाची पद्धत माहीत नसणारे असे आरोप करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं। या वक्तव्यानंतर त्यांनी या विधानाबाबत दोघेही मला माफ करतील असंही म्हटलं। तर फडणवीसांच्या या वक्तव्यानं नव्या चर्चांना उधाण आलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली। अमोल मिटकरींनी खतखत बोलून दाखवली आहे। फडणवीस उत्तम कर्णधार आहेत, त्यांच्या संघातील हे 2 उत्तम खेळाडू आहेत। संवाद कमी पडत असेल तर कर्णधाराला 4 भिंतींच्या आतमध्ये भावना व्यक्त करता येते, पण अशा प्रकारे जाहीररित्या सांगणं महायुतीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला न पटण्यासारखं आहे, असं मिटकरी म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सांगितलं ते दिलखुलासपणे सांगितलं। अजितदादा आणि एकनाथ शिंदे
हे पटकन बोलतात आणि निर्णय घेतात, मात्र फडणवीस हे शांतपणे निर्णय घेतात, त्यामुळे हे वक्तव्य केलं असेल अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी दिली. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून नेत्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. अध्यक्षाचं नाव उद्याच बंद पाकिटातून संचालकांसमोर ठेवलं जाणार आहे. ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडून नावाचं बंद पाकिट संचालकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. हिंगोलीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. हिंगोलीत नव्यानं स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. हिंगोलीमध्ये काँग्रेसला भाजपनं जोरदार धक्का दिला. दिलीप देसाईंनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. जळगावमध्ये ठाकरे गटात धुसफूस चव्हाट्यावर आली. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पक्षाच्या दृष्टीनं चुकीचं काम केलं, असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केला होता. धनगर समाजाच्या निधीची अजित पवारांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. तर अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आम्ही अजितदादाला उगाच मानत नाही, त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, प्रशासनावर पकड आहे, असं म्हणत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजित पवारांचं कौतुक केलं. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. दादा भुसेंसोबत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचा शिवसेनेतील प्रवेश रखडला. 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश 5 जून रोजी होणार असल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. पावसामुळे वडवणी तालुक्यातील सुरडी थीट इथल्या नदीला पूर आला, त्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटला. अमरावतीच्या तिवसा शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. वेळेआधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, पण त्याचा आता वेग मंदावलाय, त्यामुळे विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मोसंबी बागांचं मोठं नुकसान झालं. तर भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, बरंजळा या परिसरातील झालेल्या पावसामुळे सोयगाव देवी गावाजवळ वाहणाऱ्या नाल्याला पुन्हा पूर आला. धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. भूम, वाशी आणि तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली गेले. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे ऐन मे महिन्यात सहस्रकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली. जालना जिल्ह्यातील दूधपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याला काल झालेल्या पावसानं चांगलं झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले, तर संत्रा, मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान झालं. याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. मे महिन्यातच मुसळधार पावसानं झोडपलं, त्यामुळे भात पेरण्याआधीच्या कामाची तयारी झाली नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली. सध्या शेत जमिनीमध्ये ओल असल्यानं सध्या तरी भाताची पेरणी करता येत नाही. नागपूर शहरातील बर्डी परिसरात पावसाच्या सरी बरसल्या, तर आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरात मात्र ऊन पडलं. त्यामुळे ऊन पावसाचा खेळ इथं पाहायला मिळाला. अकोला जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील डांबर वाहून गेलं, त्यामुळे बाळापूर तालुक्यातील काही भागामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. जालना जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची भीती आहे आणि शेतकरी चिंतेत सापडलाय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील महिंद धरण ओव्हरफ्लो झालंय. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात धरण भरलं, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. बारामतीच्या पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी पाहणी केली. ज्या घरात पाणी शिरलं त्या कुटुंबाला प्रत्येकी 10,000ची मदत देणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। शहरातील गुन्हेगारी आणि खोतकर एन्काउंटर प्रकरणी त्यांनी चर्चा केली। कराडमध्ये भाजपच्या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 10,000 पेक्षा जास्त महिलांना भांडी वाटप करण्यात आली, तर बांधकाम कामगारांनाही विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं। मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण होत आहे। पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या एकूण 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय। लोणावळ्यात पर्यटकांनी गेल्या 3 दिवसांपासून मोठी गर्दी केली, यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। दरम्यान वाहतूक कोंडीचा मंत्री शंभूराज देसाई यांनाही फटका बसला। नवी मुंबई सायबर सेलनं डिजिटल अरेस्ट झालेल्या महिलेची सुटका केली। सायबर गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून महिलेवर दबाव टाकत तब्बल 1,81,72,667 रुपये उकळले होते। उल्हासनगरमध्ये रस्ता अर्धवट असताना ठेकेदाराला बिल देण्यात आलं, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। दुबईमध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीनं भजनोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या उत्साहात रसिकांनी यामध्ये सहभाग घेतला। पवईच्या हिरानंदानी परिसरात एका कुत्र्यानं नागरिकांना चाबा घेतला। या प्रकरणात मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश शुक्ल यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। दरम्यान सोसायटीमध्ये एकटेच मराठी असल्याचं म्हणत त्रास विनाकारण दिला जातोय, असा आरोप गणेश शुक्ल यांनी केला। डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा अचानक बंद झाला, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाली, त्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली। दरम्यान रात्री 11:30 वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी मध्यान्ह भोजन शिजवल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। पुढची खर्च कपातीची कारवाई सुरू आहे। लासलगाव शहरातून वाहणारी शिवनदी दुथडी भरून वाहतीये। परिसरातील कारखान्यातून नदीमध्ये केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे नदी फेसाळली आहे। त्यामुळे कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। जळगावच्या नशिराबाद गावात नागरिकांना डेंग्यूची लागण झाली। एकाच दिवसात 5 रुग्ण आढळले, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे। दरड प्रवण क्षेत्राची संख्या ही 20 वरून 63 वर पोहोचली आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। किल्ले रायगडावरील धोकादायक दगड काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय, त्यामुळे किल्ले रायगडाचा पायरी मार्ग 2 दिवस पर्यटकांसाठी बंद असेल। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त राखीव जंगल आणि प्रादेशिक जंगलांमध्येही वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आता जंगलातील पाणवठे सुकलेत, त्यामुळे हे वाघ वस्त्यांमध्ये शिरतायत आणि आतापर्यंत 23 नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। जळगावात चोपडा यावल मार्गावरील नाल्यामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। दरम्यान तातडीनं गटार स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली। चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युद्ध सामुग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाची पाहणी करत असताना चित्रा वाघ यांनी हातात तलवार घेऊन आज याची गरज आहे असं मंत्री गिरीश महाजन यांना त्या सांगत होत्या। वर्ध्यात अनुसूचित जमातीची जागा रिक्त केलेल्या सेवा संरक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि अनुकंपा लाभ द्यावा या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेनं निदर्शनं केली। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं। प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले। मागण्या मान्य होणार नाही तोवर काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला। वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला।
सुधारित वेतन श्रेणी लागू करावी तसंच रिक्त पदं भरण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. साताऱ्याच्या खेड ग्रामपंचायत परिसरातील मागासवर्गीय वस्तीसाठीचा निधी वनवासवाडीमध्ये बळवल्याचा आरोप करण्यात आलाय. गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. चंद्रपूरमध्ये आदिवासी विभागाच्या निधीसाठी जनसेवा गोंडवान पार्टीनं धरणे आंदोलन केलं. महिला बाल विकास विभागाला दिलेला 335 कोटी 70 लाखांचा निधी परत करावा अशी मागणी करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी केली. तर 3 ते 4 दिवस विलंबानं होत असलेला पाणी पुरवठाही नियमित करावा अशी मागणी करण्यात आली. अमरावतीमध्ये वृत्तपत्रिका विक्रेत्यांनी 3 दिवसीय संप पुकारला. वर्तमानपत्राचं कमिशन वाढवून द्यावं अशा मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला. ठाण्याच्या मुंब्रा बायपास मार्गावर एका ट्रकचा भीषण अपघात झाला. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कोल्हापूरच्या बांबरवाडीमध्ये बिबट्याचा वावर आढळलाय. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यवतमाळ इथल्या एका सराफा व्यापारी चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन तेलंगणाला जात होता. दरम्यान बस यवतमाळच्या मोहदा गावाजवळ थांबली. त्यावेळेला चोरट्यांनी ही बॅग लंपास केली. या बॅगमध्ये 16 किलो चांदी होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चोरट्याला ताब्यात घेतलंय आणि 3,68,000चा मुद्देमाल जप्त केला. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरातील तिसगाव चौफुलीतल्या गॅरेजची तोडफोड करत कामगारांना मारहाण करण्यात आली. कामगार जेवण करत होते त्यामुळे थोडा वेळ थांबायला सांगितलं. त्यामुळे 4 चाकी दुरुस्त करायला आलेल्या व्यक्तीनं ही मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. चंद्रपूरच्या गोल बाजार परिसरात चोरीची घटना घडली. यावेळी पोलिसांनी 3 दुकानांमधून अंदाजे 1.5 लाखांचं साहित्य चोरी केलेलं होतं अशी माहिती दिलेली आहे. तर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातो. नांदेडच्या गारगव्हाणमध्ये खदाणीत बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाला. पाय घसरून पडलेल्या तरुणाला वाचवताना ही घटना घडल्याची माहिती आहे.